नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की माणसाने केलेले कर्म त्याच्या जवळ परत फिरून कसे येते ते. चांगले काम कराल तर त्याचे फळ काही वेळाने नक्की मिळते. वाईट काम कराल तर त्याचे फळ हे लगेच मिळते. ते कसे हे आपल्याला माहीतच असेल. आपल्या जीवनात चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टी आपल्या कर्माचीच फळं असतात. परमेश्वर कोणाला ना सुख देतो ना दुःख देतो. हे तर आपल्या कर्माचेच फळ असते जे परत फिरून येते, ज्याच्यामुळे आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या घडत असतात. पण जेव्हा चांगली गोष्ट घडते तेव्हा त्याचे श्रेय मनुष्य हा स्वतःला देतो आणि जेव्हा वाईट गोष्ट घडते तेव्हा त्यासाठी तो परमेश्वराला जबाबदार धरतो. मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला एक चांगली शिकवण देऊन जाईल. मित्रांनो, ही कथा पूर्ण ऐका. तर मित्रांनो, एका गावात जानकी नावाची एक स्त्री राहत होती. तिला 8 वर्षाचा एक मुलगा होता, पण एका जत्रेमध्ये तो हरवला होता. तिने आपल्या मुलाला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण तिचा मुलगा सापडला नाही. शेवटी थकून ती निराश झाली आणि तिने त्याचा निर्णय परमेश्वरावर सोडला. याच्यापेक्षा जास्त ती काहीच करू शकत नव्हती. जेव्हा तिला मुलाची आठवण यायची त्यावेळेस तिचं हृदय भरून जायचं. जेव्हा एका मुलाचा मृत्यू होतो त्यावेळेस एवढे दुःख होत नाही, कारण आपल्याला माहीत असतं की तो हे जग सोडून गेला आहे. परंतु जेव्हा एखादा मुलगा हरवतो तेव्हा क्षणाक्षणाला त्याची आठवण सतावत राहते. आठवणीने काळीज भरून येते. काय माहीत कुठे असेल तो, कसा असेल तो, काय खात असेल, जिवंत आहे की नाही, का कुठल्या वाईट माणसाच्या तावडीत सापडला असेल. वेगवेगळे विचार हे मनात येतात. जानकी तिच्या मुलाच्या काळजीने खूपच खचून गेली होती. कधी ती जेवण बनवायची तर कधी जेवण बनवायची नाही. कधी उपाशीच झोपून जायची. आता 2 वर्ष होऊन गेली होती आणि तिचा विश्वास पण आता डगमगायला लागला होता. मुलाशिवाय तिचं ह्या जगामध्ये कोणीच नव्हतं. त्यामुळे तिची जगण्याची अपेक्षा ही संपत आली होती. तिनं आपल्या आयुष्याचा एक नियम बनवला होता की स्वतःसाठी भाकर बनवताना अजून एक भाकर करायची आणि ती आपल्या घराच्या बाहेर ठेवायची, जेणेकरून एखादा उपाशी माणूस येऊन ती भाकर खाऊन जाईल आणि त्याची भूक देखील शांत होईल. या पद्धतीने ती दररोज एक भाकर घराच्या बाहेर ठेवत असे आणि सकाळी उठून बघत असे तर ती भाकर तिथे नसायची. ती समजून जायची की कोणी उपाशी माणसानं ती भाकर खाल्ली असेल. तिला असा विश्वास होता की याप्रमाणे तिचा मुलगा कसा असेल, त्यालाही कोणीतरी खाऊ पिऊ घालत असेल. अशा प्रकारे जानकीचा हा नित्यनियम होऊन गेला होता. एक दिवस तिने पाहिलं की ती जी भाकर बाहेर ठेवत आहे त्या भाकरीला एक अपंग माणूस घेऊन जात आहे. त्याबद्दल तिचं काहीच म्हणणं नव्हतं, पण तो अपंग माणूस जाताना म्हणत असे की तुम्ही जे वाईट करताय ते तुमच्या जवळच राहील आणि तुम्ही जे चांगलं करत आहात त्याच्या 4 पट होऊन ते तुमच्याकडे येईल. जानकी असा विचार करू लागली की या माणसाने मला धन्यवाद तर दिले नाहीत, उलट सुलट काहीतरी वेगळेच बोलून गेला. खूप दिवस निघून गेले. जानकीचा नित्यक्रम हा चालू होता. ती भाकरी बाहेर ठेवत असे आणि तो अपंग माणूस येऊन ती भाकरी घेऊन जात असे आणि जाताना म्हणत असे की तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळच राहील आणि जे चांगले कराल त्याचे 4 पट होऊन ते तुमच्या जवळ येईल. जानकीला त्या माणसाचा खूप राग यायला लागला. ती विचार करत असे, हा माणूस तर धन्यवाद देत नाही, उलट माझ्याबद्दल वाईट बोलून जातो. तेव्हापासून तिच्या मनामध्ये त्या अपंग माणसाबद्दल तिरस्कार निर्माण झाला. या संसारी आयुष्यात माणसाचं हेच चुकतं की आपण जो दान धर्म करतो, परोपकार करतो, त्याच्या बदल्यात आपण आपली स्तुती ऐकायची इच्छा ठेवतो.
परंतु हे सत्य आहे की जर आपण परोपकार केला, दानधर्म केला आणि त्याच्या बदल्यात जर आपण प्रशंसा ऐकली तर त्याचं पुण्य हे निघून जातं. आपण कोणतंही दानधर्म केलं, परोपकार केला आणि त्याच्या बदल्यात आपण आपली स्तुती ऐकली तर हिशोब हा बरोबर होतो आणि आपलं पुण्यकर्म हे निघून जातं. ते पुण्यकर्म एक व्यवहार बनून जातं. जानकीला त्या अपंग माणसाचा खूप राग यायला लागला होता. तिला त्याच्यापासून सुटका हवी होती. तिला असं वाटत असे की मी जी भाकर बाहेर ठेवते ती दुसरं कोणीतरी घेऊन जावी. असा विचार करून तिने त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक योजना आखली. एक दिवस तिने आपल्याबरोबर अजून एक भाकर बनवली आणि त्याच्यामध्ये विष मिसळलं. तिला वाटलं की आपण ही भाकरी बाहेर ठेवली तर रात्री तो अपंग माणूस ती भाकरी घेऊन जाईल आणि ती खाल्ल्यानंतर तो मरण पावेल आणि त्याच्यापासून कायमची सुटका होईल. असा विचार करून ती भाकरी ठेवून घरात निघून गेली. परंतु म्हणतात ना, मनुष्य जेव्हा एखादं पाप करतो तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागतं. सर्वप्रथम तो आपण केलेल्या पापालाच घाबरायला लागतो. त्याचं अंतर्मन त्याला सांगत असतं की तू वाईट कृत्य केलं आहेस. असं जानकी बरोबर देखील झालं. तिचं मन तिला खायला लागलं. ती स्वतःच्या स्तुतीसाठी हे काय करायला निघाली आहेस असे तिचे हातपाय देखील कापायला लागले. तिच्या घशाला कोरड पडली. तिचं मन हे अस्वस्थ होऊ लागलं. तेव्हा ती पळत पळत गेली आणि विष घातलेली भाकर ही घरात घेऊन आली. तिने पटकन चुलीवर एक दुसरी भाकर टाकली आणि ती बाहेर ठेवून दिली आणि आधीची भाकर ती तिने चुलीत टाकून जाळून टाकली. तेव्हा कुठे तिचं मन हे शांत झालं. इतक्यात तो अपंग माणूस पुन्हा आला आणि ती भाकरी घेऊन गेला आणि जाता जाता पुन्हा म्हणाला, तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्याजवळ राहील आणि चांगलं कराल ते चारपट होऊन तुमच्याकडे येईल. एवढे बोलून तो माणूस निघून गेला. हळूहळू संध्याकाळ झाली आणि कोणीतरी जानकीचा दरवाजा ठोठवला. तिने दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून ती थक्क झाली. 2 वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा समोर उभा होता. त्याचे कपडे फाटलेले होते. खायला व्यवस्थित नसल्यामुळे तो एकदम दुबळा झाला होता. त्याचे डोळे देखील खोल गेले होते. तो खूप अशक्त दिसत होता. मुलाला बघून जानकी रडत रडत त्याला मिठी मारते. तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की 2 वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा आज परत तिला मिळाला होता. तिला असं वाटत होतं की ती कोणतं तरी स्वप्न बघत आहे. तिचा मुलगा आईला बघून खूप खुश झाला. तो म्हणाला, आई, हा परमेश्वराचा चमत्कार आहे की मी घरी परत आलो. आई, मी हरवल्यानंतर दिवसभर रस्त्याने भटकत होतो. भुकेने व्याकुळ व्हायचो. कोणी काही खायला दिलं तर खायचो, नाहीतर तसंच उपाशी झोपायचो. आज जेव्हा मी रस्त्याने इकडे यायला निघालो होतो तेव्हा मी भुकेने एकदम व्याकुळ झालो होतो. अशा अवस्थेत मी चक्कर येऊन पडायला लागलो होतो. माझं शरीर एकदम अशक्त देखील झालं होतं. तेव्हा एक अपंग माणूस माझ्याजवळ आला. त्याने मला त्याच्या जवळची भाकरी खाऊ घातली आणि म्हणाला, ही भाकरी तर मी माझ्यासाठी घेऊन चाललो होतो, पण आज या भाकरीची तुला जास्त गरज आहे. मी त्याच्या जवळून ती भाकरी खाल्ली. तेव्हा मला थोडं बरं वाटलं. तो अपंग माणूस मला थोड्या अंतरावर सोडून कुठे गेला माहीत नाही. हळूहळू चालत मी इथपर्यंत पोहोचलो आहे. हे ऐकून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकली. हळूहळू भिंतीचा सहारा घेऊन ती खाली बसली. तेव्हा ती मनाशी म्हणाली, अरे देवा, आज मी काय करत होते. आज मी बनवलेली विषाची भाकर खाऊन आज माझाच मुलगा मृत्यू पावला असता. आज वारंवार तिच्या मनामध्ये विचार येत होते की परमेश्वराने माझ्या मुलाला वाचवले. जानकीला त्या अपंग माणसाच्या बोलण्याचा अर्थ आता कळायला होता की
तू केलेले वाईट तुझ्या जवळच राहील आणि तू केलेले चांगले 4 पट होऊन तुझ्याकडे परत येईल. आज मी केलेल्या चांगल्या कृत्यामुळे माझा मुलगा मला परत मिळाला आहे. त्या दिवसापासून जानकी नियमाप्रमाणे 1 भाकर घराच्या बाहेर ठेवत असे. परंतु त्या दिवसापासून तो अपंग माणूस भाकरी न्यायला कधीही आला नाही. तेव्हा जानकी विचार करू लागली की त्या अपंग माणसाच्या स्वरूपात परमेश्वरच माझ्या घरी येत होते, जेणेकरून मला माझा मुलगा परत मिळेल. तर मित्रांनो, याचं तात्पर्य असं होतं की माणसाने सदैव चांगले काम करत राहिले पाहिजे. कधीही आपल्या चांगल्या कामाची स्तुती करून घेऊ नका. कोणावर उपकार केल्यासारखे वागू नका. तुमचं चांगलं कृत्य कधी ना कधी तुमच्याकडे परत येईल. चांगल्या कामाचे चांगलेच फळ मिळते. हे कधीही निष्फळ होत नाही आणि वाईट कृत्य लगेच प्रभाव दाखवतो. एक वाईट कृत्य सगळ्या वाईट कृत्य चांगल्या कृत्यांना झाकून टाकते. मित्रांनो, आपल्याला कायम चांगले कृत्य करायला पाहिजे, जेणेकरून ते परत आपल्या जवळच येईल. ज्या प्रकारे शेतात पेरलेले बी फळ स्वरूपात मिळते, त्याप्रमाणे आपण केलेले चांगले कृत्य नियमित आपल्याला चांगले फळ घेऊनच जाते. चांगले कृत्य कायम फळाच्या स्वरूपात मिळते, तर वाईट कृत्य कायम विषाच्या स्वरूपात मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.